स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 925 मेरिटन टॉवर आंबेगाव या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 925 हा LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 2 BHK चे 16 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 52.07 स्क्वेअर मीटर म्हणजे 560 स्क्वेअर फीट आहे आणि 57.09 स्क्वेअर मीटर म्हणजे 614 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 23,51,400 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. हा प्रोजेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कात्रज देहू रोड बायपास रोडला लागूनच आंबेगाव पठार रोडवर 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत. हा मुंबई एक्सप्रेसवेचा कात्रज देहू रोड बायपास आहे. बायपास रोडवर आपल्याला आंबेगाव पठार रोडने 1 मिनिट पुढे जायचे आहे. राईट साईडला आपल्याला मेरिटन टॉवर प्रोजेक्ट लागेल. आम्ही आपल्याला आजूबाजूचा परिसर दाखवत आहोत. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट फेब्रुवारी 2026 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत A, B, C या 3 बिल्डिंग असून त्यात 14 फ्लोअरच्या आहेत. यातील सेलेबल C बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले आहेत. C बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट 1st to 10th फ्लोअर पर्यंत प्रत्येकी 2 फ्लॅट आणि 11th फ्लोअरवर 1 फ्लॅट दिला आहे. म्हाडासाठी फ्लॅट नंबर 105 ची सिरीज आणि फ्लॅट नंबर 106 ची सिरीज देण्यात आली आहे. एकूण 21 फ्लॅट म्हाडासाठी देण्यात आले असून त्यातील फक्त 16 फ्लॅट या लॉटरी करिता म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. उर्वरित फ्लॅट कदाचित पुढील लॉटरीसाठी असतील. हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये ABC बिल्डिंग आणि क्लब हाऊस दिसत आहे. राईट साईडला अम्युनिटी स्पेस आणि लँडस्केप एरिया दाखवला आहे. लेफ्ट साईडला ओपन स्पेस दिला आहे. A बिल्डिंग मध्ये 91 फ्लॅट, B बिल्डिंग मध्ये 106 फ्लॅट, C बिल्डिंग मध्ये म्हाडाचे 21 फ्लॅट पकडून 94 फ्लॅट असे एकूण 291 फ्लॅट आहेत. 291 फ्लॅटसाठी 146 कार पार्किंग आणि 730 स्कूटर पार्किंग देण्यात आले आहेत. हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये शॉप्स, कार पार्किंग आणि स्कूटर पार्किंग दिले आहेत. हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये म्हाडासाठी 2 फ्लॅट देण्यात आले आहेत. हा 2nd to 7th आणि 9 आणि 10 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर 7 फ्लॅट असून त्यातील 2 2 BHK म्हाडासाठी दिले आहेत. 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट देण्यात आले आहेत. म्हाडाच्या प्रत्येक फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. हा 8 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 2 फ्लॅट म्हाडासाठी असून रेफ्युजी एरिया आणि मल्टीपर्पज हॉल दिला आहे. हा 11th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 1 फ्लॅट म्हाडासाठी आहे. हा 2 BHK चा युनिट प्लॅन आहे. यामध्ये एंट्री केल्यावर छोटीशी लॉबी असून समोर लिव्हिंग रूम विथ बाल्कनी आहे. लॉबीच्या राईट साईडला किचन आहे. लिव्हिंग रूमच्या राईट साईडला छोटा पॅसेज असून पॅसेजच्या राईट साईडला कॉमन वॉशरूम आणि लेफ्ट साईडला फर्स्ट बेडरूम तसेच समोर मास्टर बेड विथ ओपन बाल्कनी दिली आहे. या प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस, चिल्ड्रन प्ले एरिया, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, जिम, लँडस्केप गार्डन, मंदिर यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत. यातील काही अम्युनिटीज रूफटॉपवर दिल्या आहेत. या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्ट पासून पेट्रोल पंप 1 किलोमीटर, स्कूल अँड कॉलेज 2 किलोमीटर, फूड कोर्ट 1 किलोमीटर, शॉपिंग मॉल 1.5 किलोमीटर, हॉस्पिटल 2 किलोमीटर, मल्टीप्लेक्स 2.5 किलोमीटर, हायवे 0.5 किलोमीटर अंतरावर आहेत. डी मार्ट आंबेगाव 10 मिनिटे अंतरावर आहे.
लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4.1 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.2 आउट ऑफ 5, सेफ्टी 4 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.1 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5. इथे 617 स्क्वेअर फीट 2 BHK ची प्राइस 65 लाख आहे. बिल्डरच्या फ्लॅटची प्राइस आणि म्हाडाच्या फ्लॅटची किंमत पाहता स्क्वेअर फीटमध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीपेक्षाही कमीमध्ये मिळत आहेत. इथे 745 कार्पेट एरिया 2 BHK फ्लॅटचा रेंट 25,000 रुपये आहे. म्हाडाच्या फ्लॅटना अंदाजे 22,000 रुपये रेंट मिळू शकतो. मायनस पॉईंटमध्ये या एरियामध्ये पाण्याची समस्या केवळ मेरिटन टॉवर पुरती नाही, आंबेगावातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये ही दीर्घकालीन समस्या आहे. इथे फ्रिक्वेंट पॉवर कट आहे आणि या एरियामध्ये कार पार्किंगची समस्या आहे. प्लस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच असल्यामुळे ॲम्युनिटीज मिळू शकतात आणि म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. हे फ्लॅट ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह आहेत. लॉटरीनंतर विजेत्यांना लवकरच घर मिळू शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.